नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 11वा आणि या अध्यायामध्ये सुमदा आणि माधव यांच्या पोटी गजानन जन्म घेतात आणि तिन्ही असुरांचा वध करतात. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. श्री गजवदना करुणाकरा भक्तवत्सला विघ्नहरा निर्विकल्पा सर्वेश्वरा जगदुद्धारा मोरया. विश्वरूप दिसे अतिमहान अनंत शिरे विराजमान दिव्य लखलखित अनंत नयन अनंत पदहस्त शोभती. 21 स्वर्गे सप्त पाताळे 14 भुवन आदी महान स्थळे गुणतत्वांचे सर्व मेळे शरीरी तुझ्या शोभती. नक्षत्रमालादी सप्तसागर गंगा यमुना सरस्वती थोर सुरासुरास हरिहर स्वरूपी सर्व विराजती. अनंत ब्रह्मांडे ही उदरात ऐसा मायावी पुरुष तू अत्याद्भुत चराचरादे व्यापोनी समस्त द्विपंचांगुळे उरलासी. अनंत ब्रह्मांडे ही उदरात ऐसा तू मायावी पुरुष अद्भुत चराचरासी व्यापोनी समस्त द्विपंचांगुळे उरलासी. ऐसा तू निर्गुणाख्य तू गजानन सर्व देवाचे मूळ स्थान तो तू सगुण निर्गुण रूप धरून प्रत्यक्ष नयनी दाविले. ऐसा प्रणवरूपी तू एकदंत तव मायेचा नलगे अंत पूर्वावया भक्त मनोरथ युगायुगी प्रगट होसी. देवादिदेव तू सनातन धुंडी तव पदी होता लीन अखंड हृदयी वसोन स्वये स्वलीला वधवीसी. मागील अध्यायी कथासुरस ऐकोनी दुर्वा सच्चरितास मुनी आनंदोनी चित्तास सुतासी तेव्हा प्रार्थिती. मंचक होता भूमिगत सुमदा झाली से जागृत सत्कथा ही अति अद्भुत श्रवणी घाली ये वेळी. आता या आधी गजाननाचं सगळ्या नमन केलं आहे आणि मागील अध्यायावरून पुढे कथा चालवली आहे की मागच्या 2 अध्यायामध्ये आपण दुर्वेचं महत्त्व पाहिलं आहे. आणि आता मग परत सुतांनी विचारलं, मुनींनी सुतांना विचारलं की आता हे सांगा तुम्ही आम्हाला की ती मंचक आकाशामध्ये होता सुमदा जागी झाली तर पुढे काय झालं ते सांगा. तव मुखीचे ऐकता बोल स्वानंदाचे उद्भवती डोल तरी गणेश कथा पवित्र निर्मळ प्राशन करवी आम्हासी. मुनिमुखीची ऐकता वाणी सुत आनंदोने अंतःकरणी वदता झाला ते क्षणी सत्कथा गणेशाची. मूळ गंगेचा लागता वात मंचक होता भूमिगत सुमदा झाली से जागृत मोहन निरस्वंते काळी. शरीर लागता थंड पवन वसन काढता मुखावरून खाली धरणी वरते गगन दिशा उजळल्या सर्वही. सूर्यकिरण पडले अंगावरी तेव्हा भय पाहुणे निजांतरी उठून बैसली मंचकावरी स्तब्ध झाली से ते दवा. भोवती विलोकिता नयनी विस्मय पावले अंतःकरणी काहीन सुचेत एक क्षणी दिशा शून्य दिसती. महारण्य वृक्ष थोर श्वापदे हिंडती भार वृक्कसिंहादी महान क्रूर घाबरी झाली लक्षिता. दुर्वर विलोकित सतीसी मनुष्य न पडे दृष्टीसी तेव्हा विचार करी निज मानसी नवलागटीत दिसे हे. बंदीशाळेत मंचकावरी निद्रिस्त असता आम्ही निर्धारी कैसी झाली ही नवलपरी आश्चर्यमनी वाटते. दशसहस्र दानव आम्हासी रक्षण करती अहर्निशी तेथे मार्गन फुटे वायुसी तरी विपरीत केवी हे झाले. ऐशा दृढ रक्षणातुनी कोणी आणले या स्थानी येथे मनुष्य न दिसे कोणी विचित्र करणी झालीसे. मंचकास येथे आणता माहीत न झाले की सर्वथा हे स्वप्न म्हणावे तरी आता जागृत असे मी ये काळी. भयानक दिसे घोरवन गर्जना करी पंचानन दूर पाहता विलोकून मनुष्य दृष्टी पडेना. किंवा कोणी मंत्रयोगानी अभिलाषा माझी धरोनी आणले असे या स्थानी परितो दृष्टीसी न पडे. किंवा कोणी वैर्यानी आमचा वध इच्छोनी मनी आणले उभयासी घोरवनी परितो कीदृश्य न होय. ऐसे वत्ता स्वचित्ता घाबरी झाली दानवधुईता मानसी मने हे भगवंता करी रक्षण ये काळी. तेव्हा पतीस पाहता विलोकून तो निद्रार्णवी असे निमग्न तेव्हा सतीच्या नयनातून
दुःखाश्रू लोटले. ओरडे आक्रोश करून समजावितान नसे तेथे कोणी. हृदय तोडून आपणी पतीचे मुख विलोकी. म्हणे मी पापिण महाथोर, पतीच संकटी घातले फार. माझी आयोगे हृदय ताडोन आपणी. पणी म्हणजे हात, हृदयावर छातीवर हात मारणे म्हणजे हृदय ताडोन आपणी. दुःखानं माणूस आपल्या छातीवर हात मारतं ना, छाती पिटतं ना, तसं त्याचा अर्थ आहे तो. माझी आयोगे साचार, दुःख होतसे अखंड. हनवटीसी लावणी हात, म्हणे उठा उठा जी प्राणनाथ. मी तव दुष्टाती अद्भुत, घातले संकटी तुम्हासी. माझी असंगे अहोराया, कष्ट भोगिता गुणालया. तुम्हासी दृष्ट मिळाली जाया, तुम्हासी दुष्ट मिळाली जाया. प्राणांता आजी झाला, शोक करतील माता पिता. माझी आयोगे प्राणनाथा, तरी भेटा जाऊन तयासे आता. दयावंता ये काळी, सतीचा शोक ऐकून पशुपक्षी करती रुदन. मंद झाला असे तेव्हा पवन, गैवर दाटला तयासी. विवळ होता मनी फार, तो दृष्टीस पडला दानव भार. तयाने मंचक लक्षिता सत्वर, धावती आक्रोश धावती आवेशे ते दवा. सुमदा झालीसे हर्षभरित, स्वमानसी विचार करत. पिताने हे दानव सत्य, माझी शोधार्थ पाठवले. विचारायचा करता मनी, विधू मासुरासी लक्षिले नैनी. तेव्हा आनंदही गेले उत्संबळोनी, रक्षणा घातला म्हणोनी. भेटावया तयासी पाही, उठू पाहता लवलाही. आणि रक्षण केले आयशिया समयी, धावोनी आई काळी. बैसले असता मंचकावर, दुरोनी लक्षिता विधुमासूर. होनी आक्रोधातुर, वदे आवेशे ते दवा. तव जनके उभयतासी, आज्ञा पिले मज वधावयासी. आता तुझला रक्षावयासी, शक्ती नसे कवणा ते. येता रक्षणी हरिहर, तरी करीन तयांचा संवार. ऐसे वदोने अतिसत्वर, सैनिकासी आज्ञापी. जाईल मंचका आता उडून, वेढा तयासी चौबाजून. दानवी वचन ऐकून, वेडला मंचक ते काळी. सुमदेने तयाचे ऐकता वाणी, दचकलीसे अंतःकरणी. घाबरी होऊन तय क्षणी, विलोकित चौकडे. भयपतीच्या गळा पडत, तो निमग्न झालासे निद्रेत. न होय की जागृत, मोहिने व्यापिले तयासी. तेव्हा कपाळ पिटोनी हस्त, दीर्घस्वरे रुदन करीत. स्वर्गित व देव समस्त, सुमदेस लक्षिता गैवरले. सुमदावदे मी चांडाळीन, पतीचा स्वय घेतला प्राण. अश्रुधारा नयनातून, लोटल्या दुःखे ते काळी. म्हणे पित्यानेस माते जन्म देऊनी, जरी तोची करत असे प्राणहानी. त्यापुढे सहाय्य न कराया लागोनी, नसे कोणीच त्रयभुवनी. पहा चांडाळीन मी अत्यंत, जन्मोनी केला पतीचा अंत. तेच वेळी माझा सत्य प्राणांतकान जाहला. तेव्हा स्तविलासे माता मही, संकट रक्षावे या आम्हाबाई. उदरी येऊन लवलाई, करी रक्षण उभयाचे. अट्टहासे करी रुदन, दिनवदने तये वचन. हे विश्वव्यापका मनमोहना, करी रक्षण हे काळी. वदलीसे तेव्हा आकाशवाणी, पुत्र होईन मी चिंतामणी. दानवत्रयासी वदोनी, करीन रक्षण भक्ताचे. आता होईल हे असत्य, दानव आम्हा ते वधू इच्छित. तरी धावून देवा त्वरित, रक्षण करी ये काळी. सुमदा ऐसा शोक करत, तो विधवासूर त्वरे येत. ऊर्ध्व करोनी खड्गहस्त, हाक देवोनी ते दवा. येता लक्षुनी असुर नैनी, भयभीत झाली अंतःकरणी. पतीचे मुख विलोकुनी, गैवर चित्ती दाटला. पतीला तेव्हा धरोनी हात, पतीचा तेव्हा धरोनी हात. म्हणे उठा उठा जी प्राणनाथ, दानव करू पाहतसे अंत. क्रोधे येतसे वधावया, तरी करी घ्या ये धनुष्य बाण. त्वरे करोनी रक्षा प्राण, मी तव पापिणाती भान. प्राणांता आजी केलासे, माझी आयोगे करुणी. झाली महाराज प्राणहानी, ऐसे बोलून तय क्षणी. गळा मिठी घालत, विष्णू अंश माधव असता. जागृत न होयची तत्वता, दानव मोहनाने तत्वता. मोह पावला सेपा, गजाननाची ही माया अद्भुत. तिचा ब्रह्मादिकासी न लगे अंत. तिने दानव वदार्थ निश्चित, केले नवल ते काळी. जो जगदात्मा मोक्षदानी, भरला गटमाठ सर्व व्यापुनी. तयाच्या सत्य वाचुनी, पान नहाले वृक्षाचे. ऐसा भक्त पालक तो विघ्नहर,
तयाच्या मायेचा न लगे पार. तो रक्षित असता सर्वेश्वर, तयासी मारता कोण असे. पाठी राखा जो गजानन, विंदान करीन लागता क्षण. तेव्हा सुमदापतीचे वदन, अवलोकितसे ते काळी. तेव्हा माधवाच्या शरीरातून विघ्न पुरुष झाले उत्पन्न. विशाळ रूप विक्राळ वदन, असंख्य तेव्हा उद्भवले. सुमदेने हे लक्षिता नैनी, भयभीत झाली अंतःकरणी. मंचकी पडली तयक्षणी, अधो वदने विलोकित. एक म्हणे संकटाचे न होय निरसन, आणि दुजे झाले हे उत्पन्न. कोपला सत्य भगवान, आम्हावरी ये काळी. तेव्हा विघ्न पुरुष तियेस वदती, भय नको तू पाहू चित्ती. तुम्हास रक्षावया निश्चिती, प्रगट झालो ये काळी. ऐसे प्रार्थोनिया सुमदेसी, सिद्ध झाले सर्व समरासी. तेव्हा हर्ष दाटला सुमदेसी, सुशब्द ऐकता तयांचे. विघ्न पुरुष मंचकासी वेष्टून, उभे राहिले समर लक्षून. हे विदुमासुरे लक्षून, भय पावला मानसी. विघ्न पुरुष क्रोधे करून, सायक वर्षती समरणांगणी. दानव जर्जर केले बाणी, समरणांगणी ते काळी. विघ्न पुरुष बलवंत अद्भुत, दानवांचा समरी केला अंत. हे देखता सत्वर, विदुमासूर लोटला. सोडता तयावरी बाण, द्विखंड करतीन ते लागता क्षण. कित्येक दानवासी उचलून, मुखा माझी टाकती. विदुमे करता अद्भुत रण, परी विघ्न पुरुष कदा न सोडती ठाण. करती दानवाचे कंदन, त्याने अशुद्ध पुर लोटला. असुरसेनेचा होता अंत, सचिव झाला भयभीत. रणी पाठी देऊनी पळत, मागे पुढे पाहुनी. जेवी घरी येता घरधनी, तस्कर पळती वेगे करुणी. तेवे विदुमासूर ते क्षणी, गेला पळवणी समरीचा. तस्कर म्हणजे चोर. आत्तापर्यंत कथा अशी झालेली आहे की सुमदा आणि माधव यांच्या पोटी गजानन येऊन तो या 3 राक्षसांना, धूमकेतू, धूम्रवर्ण, धूमवाहन यांना मारणार होता. म्हणून आपल्याच मुलीच्या पोटी आला असला तरी तिचा वध करावा म्हणून या राक्षसांनी तिला बंदीत घातली. मग ते पलंगासहित जंगलात घेऊन आले मारण्यासाठी. मग तो पलंगा हवेत उडत राहिला, तो सापडलाच नाही. मग अशा रीतीने ते कुठं आले, दंडकारण्यात आले. मग त्या दंडकारण्यामध्ये गावगंगेचा त्याला वारा लागला थंड, तर तो पलंग स्थिर झाला. मग ते ऋषी आहेत तिथं, त्यांनी त्याचं कौंडिन्य ऋषींनी मोहनास्त्र काढलं आहे. आणि आता मग पुढची लढाई आहे. राक्षस बघतात, चला आपल्याला एकदाच पलंग सापडला गड्या, आता आपण ह्यांना मारूया. मग ती जागी होते, बघते तर वर आकाश, खाली जमिनीवर आपण आहे, सूर्याचे किरण पडत आहेत, थंड हवा लागतीये, म्हणजे आपण कुठतरी जंगलात दुसरीकडं आलो आहे. मग ते विचार करते मनामध्ये, 10,000 राक्षस माझ्यासाठी रक्षणाला ठेवले होते आणि मी कुठे या जंगलात आले, कोणी मला घेऊन आलं, मग कोणी वाईट ह्यानं मला घेऊन आलं का, इथं कोणी मला मारायला घेऊन आलं का. असे सगळे विचार करताना तिथे विदुम नावाचा त्यांचा जो प्रधान आहे असुर, त्याला बघते आणि सैन्य बघते. तर हिला वाटतं आपल्या बापाने आपल्या रक्षणासाठी पाठवलं आहे. आनंदित होते, कारण ती आजूबाजूला सगळे लांडगे, सिंह, वाघ, निर्मनुष्य जंगल हे बघत असते ना, ती घाबरते. 10 वेळा ती आपल्या पतीला उठवायचा प्रयत्न करते, पण पती अजून मोहनिद्रेतच आहे. त्याच्यावरची निद्रा काही मोहिनी अस्त्र घातलेलं निघालेलं नाही. आणि मग तो विदुमासूर जवळ येतो आणि म्हणतो, तुझ्या बापाने आम्हाला तुला मारायला पाठवलं आहे, आता काय आम्ही तुला कुणी रक्षण करायला, तुझे आमच्यामध्ये काही ताकद नाही बाबा, तुझ्या बापाच्या आज्ञेच्या बाहेर आम्ही नाही आहे. आणि असं तलवार घेऊन त्यांच्या अंगावर धावून येत असतो. मग ती नवऱ्याला 10 वेळा उठवते, उठा उठा, मी किती पापीण आहे, माझ्यामुळं तुम्हाला पण हे सगळं घडतं आहे. मी कशी जन्माला आले तेव्हाच का मेले नाही, माझ्यामुळं पतीची हत्या होणार आहे, तुमच्या मायबापाला काय सांगाल. ते आधी सांगत असते, इथनं पळा आणि आपल्या आईबापाला भेटून या. पण नंतर हे सगळे राक्षस बघितल्यावरती झालं, तिला कळतं आता काय आपलं मरण हितच आहे. आणि मग काही केलं तो उठतच नाही नवरा, मग आता मरणारच असं वाटतं. तेवढ्यात काय होतं, त्या माधवाच्या अंगातून, आता तो माधव म्हणजे विष्णूचा अंश आहे, त्याच्या अंगातून विघ्न पुरुष निघतात बाहेर. मग आता ते अजून अकराळ विक्राळ विघ्न पुरुष बघून ते म्हणते, अजून एक संकट गेलं नाही तर हे दुसरं आलं, आता काय होणार. मग ते विघ्न पुरुष तिला म्हणतात, तुझ्या रक्षणार्थ आम्ही आलो आहे, आम्हाला पाठवलं आहे, तू घाबरू नको. आणि त्यांच्या त्या पलंगाभोवती सगळे विघ्न पुरुष येऊन उभे राहतात.
मग ते राक्षसासारखेच अक्राळ विक्राळ असल्यामुळं दोघांमध्ये युद्ध जुंपतं. आणि मग हे विघ्न पुरुष त्या सगळ्या दानव सैन्याचा निपात करतात 10,000 राक्षसांचा. आणि मग तो विधुमासूर जेव्हा बघतो की आपला आता काही निभाव इथं लागत नाही आहे, तेव्हा मात्र तो पळतो आपल्या नगरीकडे पुन्हा. मग आता तो विधुमासूर पळत सुटला आणि घरी आला. आणि मग घरात जसं काय घरामध्ये मूळ मालक आला की चोर जसे पळून जातात तसा तो पळाला. आणि मग मायापूरला येऊन त्याने घडलेली घटना आपल्या भावाला आपल्या मालकाला सांगितली आहे. प्रधान आहे ना तो. मायापुरी त्वरे येऊनी वदे धुमासुरासी पद नमोनी, माधवाच्या शरीरातूनी पुरुष उत्पन्न झाले. घोर करुणी त्यांनी रण पराभिवले मज लागून, विघ्न पुरुष ते दैदिप्यमान तेजस्वी जेवी दिनकर, शरीरातून निघता ज्वाळा थोर, दानव वदले थोर थोर, मी करता तयासी समर, धावले माते भक्षावया, धुमासुरे ऐकता वचन, झाला तेव्हा क्रोधायमान, आरक्त नेत्र करून शस्त्र करी घेतलेसे, वदे तयासी गरजून थोर, दुष्टानर्थ केलासी फार, शत्रुत्व वाढविलेसी साचार, नाश केलासी सर्वाचा, काय सांगितले हे तुझला गुप्त, ते तो प्रगट केले जगात, माझ्या कीर्तीचा केलासी अंत, बलहीना तू ये काळी, सक्रोध ऐसे वदोनी, तत्काळ टाकला वदोनी, तेव्हा बंधू प्रधानाधिक मिळावूनी, वदता झाला ते समयी. म्हणजे आता या बापाने काय केलं होतं तर गुप्तपणे कार्य सांगितलं होतं ना. आणि ह्याने काय केलं, पळत येऊन सगळ्या दरबारामध्ये सांगितलं की त्या माधवाच्या अंगातून असे विक्राळ अक्राळ असे विघ्नपुरुष निघाले, त्यांनी सगळ्या सैन्याचा पराभव केला, मला पण खायला धावले, कारण त्याने अनेक राक्षसांना खाऊन टाकले. राक्षसापेक्षा ते क्रूर आणि असे मोठे होते. तर मग आता सगळ्यांना कळलं ना ह्यानं आपल्या मुलीचा घात करायसाठी केलं म्हणून. तर त्याच्या अंगावर धावला शस्त्र घेऊन की म्हणे तू तर म्हणे अजून वैरी वाढवले, शत्रू वाढवले, तुला सांगितलं होतं गुपचूप काम कर, पण तुला काही ते कळलं नाही, म्हणून त्या विधुम प्रधानाचा त्याने वध करून टाकला. आणि आपले बाकीचे प्रधान आणि भावांना एकत्र करून काय म्हणाला, होऊ नये ती झाली गोष्ट, या योगे होतील प्राप्त कष्ट, तर याते उपाय आता स्पष्ट, सांगा मजला ये काळी, त्रिभुवनी मी जी म्या केली कीर्ती, तिची आज सर्व झाली माती, जन हे सकळ मज निंदिती, अनुचित कर्म केले म्हणून, काळीमा लावला म्या स्वमुखासी, डाग लावला निज कुळासी, त्या योगे स्वधर्मासी केले कर्म अनुचित, जरी रक्षोनी आता यांचे प्राण, यद्यपि जरी जाता प्राण, तरीही अनुचित गोष्ट करून पात्र झालो निंदेसी, वदता ऐसे सभास्थानी, अश्रू ढाळी तेव्हा नयनी, स्तब्ध झालासे तये क्षणी, शब्द न फुटे बोलावया, धुमासुरासे ऐकता वचन, धूमकेतू आणि धूम्रवर्ण, प्रधानाधिक सभाजन स्तब्ध झाले ते काळी, वदे तेव्हा दशकंदर, रायान सोडी आता धीर, घडो नये तो विचार, घडला असे दैवयोगे, विचार चुकला तेच वेळी, तेनेचही उत्पन्न झाली कळी, आता करोनी हातोफळी, वैर द्विगुणित न वाढवावे, तरी आता याचा विचार करून करावे राया आत्मरक्षण, जेणे उभयताचे होय कल्याण, ऐसा सुविचार करावा, जेणे मागील दुःखाते विसरती, ऐसी असे एक युक्ती, या वाचून या निश्चिती, कारण साधे कदापि, माधव आणि सुमदेस जाऊनी बोलावे उभयास, तुझ्या पुत्रास ते आम्हास मृत्यू साच असे हा, झाली असे आकाशवाणी, तीही तो ऐकली करणी, याचा विचार मनी करुणी, कल्याण करी उभयाचे, असत्य नव्हे ही टळितानी, तरी मानदे माझ्या वचनी, याने उभयताचे रक्षण होनी, सुख होईल सर्वासी, प्रथम तुम्हासी जो होईल सुत, तो द्यावा तरी आम्हासी सत्य, आम्ही तयाचा करू अंत, आत्मरक्षणा लागोनी, ऐसे त्रय पुत्र देई आम्हासी, पुढे जे का होतील ते तुझसी, करू तयाच्या रक्षणासी निश्चयसी जाण हे, आणि करून तयासी बंधमुक्त, द्यावे यातना स्वातंत्र्य, करता ऐसे निश्चित, मागील दुःख विसरती, जरी वचन न मानती बोधिता, मग दोषण लागे हानी करता, तव पुरुषार्थ वर्णन तत्वता, कार्य साधावे युक्तीने, तयांनी ही गोष्ट करता मान्य, त्याने उभयताचेही कल्याण, या वाचून राया उपायान्य,
दुजा नसे सर्वथा. वदता ऐसे दशकंदर, सर्वासी मानला हा विचार. वदे तयासी धुमासूर, समीप भावनी. तुझ सद्विचार बदलासी, तेने आनंद झाला बहुमानसी. तर तूच जावनी उभयतासी, बोध करी नम्रत्वे. उभयता येथे येतील जरी, घेऊन येत्वा सत्वरी. किंवा तेथे राहतील तरी, तयासी गुप्त रक्षण ठेवावे. जेव्हा तयासी होईल सुत, त्याच वेळी घ्यावा त्वरित. तयाचा आम्ही करू अंत, आत्मरक्षण करावया. दशवदना ते ऐसे कथोनी, धाडला वेगे स्थावर भुवनी. इकडे स्थावरी काय करणी, ती श्रोती आता परसावी. पराभवनी प्रधानास, गुप्त झाले विघ्न पुरुष. हे लक्षिता सुमदेस, आनंद चित्ती दाटला. माधव होऊनी जागृत, चौकडे जो विलोकित. भयानक अरण्य दिसत, तेव्हा चकित झाला मानसी. सुमदे त्वरे उठोनिया, नमिता प्रेमे पतीच्या पाया. शक्ती नसे उठावया, अश्रू नयनी लोटले. सुमेधेचा तेव्हा धरुणी हस्त, आपणा संवित बैसवित. तेव्हा स्पुंदून स्पुंदून सांगत, वृत्त समस्त ते काळी. कथिता सकळ समाचार, माधव झाला चिंतातुर. म्हणे समर्थासी पडले वैर, उपाय यासी नसेच की. महान पराक्रमी धुमासूर, समरी जिंकिले हरिहर. तरी तयासी करता समर, यश नयेची कालत्रयी. वदता ऐसे तये क्षणी, विचारन सुचेची काही मनी. हे जाणून कौंडिन्य मुनी, सन्मुख तेव्हा प्रगटला. लक्षोनी या योगेश्वर, उभयतासी झाला आनंद थोर. दंडसेन मोनी चरणावर, हस्त जोडणे प्रार्थिती. जय जय आजी योगेश्वरा, दया सागरा करुणा करा. रक्षिदीनासी उद्धारा, शरण आलो सद्भावे. रायाचे शब्द ऐकता कानी, शांतवी तसे तयासी मुनी. म्हणे चिंता न करावी आता मनी, करील रक्षण गजमुख. उभयता तुम्ही लक्ष्मी नारायण, अंशे अवतार घेतला जाण. त्याप्रमाणे ही वर्तन केले पाहिजे ये काळी. माया प्रभूची ही अनिवार, त्यात गुंतले हे चराचर. तरी तुझाही हा हरी अवतार, गणेश प्राप्ती लागोनी. समजावून ऐसे उभया प्रती, आणले द्वयासी गणेश तीर्थी. स्नान घालोनी होतया प्रती, एकाक्षरी मंत्र उपदेशिला. मस्तकी त्यांच्या ठेवून हस्त, आनंदे मुनी तयासी वदत. दुर्वांकुरे अर्चिता एकदंत, पावेल मनोगत सर्वही. तेव्हा निजाश्रमी आणून, भोजनी अर्पिले षड्रस अन्न. क्षेत्राचे उत्तर स्थान लक्षून, आश्रम करोनी दिदला. मुनी वदे उभयतासी, अखंड स्मरा गजाननासी. पावाल तुम्ही ससुखासी, नामप्रतापे करोनी. त्यागू नका हे कदा स्थान, पुत्र होईल गजानन. अनंत लीला करून, दानव कंदन करील तो. कौंडिन्ये उभयासी संबोखोनी, स्वाश्रमी येतसे तये क्षणी. येऊनी भेट देतसे नित्यकाळी, येऊनी भेट देतसे नित्यकाळी. उभयता अखंड आनंदित, नामस्मरणी सदारत. तेने झाले चिंतारहित, नामयोग ते काळी. त्रिकाळज्ञानी मुनिवर, कळला सकळ समाचार. येऊनी अतिसत्वर, गुह्य सांगत उभयासी. बोधावया दशकंदर, आताची येईल निर्धार. मानातयाचा सुविचार, संशय मनी न धरता. मागेल येऊनी तुम्हासी सुत, आत्मरक्षणार्थ निश्चित. तरी मम वचन मानून सत्य, देऊ वदा तयासी. होईल पुत्र गजानन, दानवाचे करावया हनन. तयासी नसे जन्म मरण, कोण मारता तयासी. दानव एक एक मर्दोनी, तुम्हास भेटेल मागुतेनी. पर्ये स्थान सोडोनी, प्रार्थिता कदा न जावे. मुनींचे सुशब्द ऐकता कानी, माधव चित्ती आनंदोनी. पणीद्वय जोडोनी, पणी म्हणजे आपले हात. तिथं वारंवार हातासाठी पणी हा शब्द आहे. पाणी पण नाही खरं, पणी म्हणतात तिथं, पाणी हा शब्द आहे. वदे नमोनी पदासी, सद्गुरु तू धन्य दयावंत. पूर्ण करसी आमचा हेत, क्षणोक्षरी येऊन त्वरित. करसी रक्षण स्वामिया. पदी तुझ्या ठेविता भाव, रंकाचाही करशील राव. कृपेने देशील आत्मवैभव, अनन्य भावे तुझ स्मरता. मुनीने तेव्हा धरोणी करी, समजावोनी नाना परी. निज आश्रमा गेला सत्वरी, बोध करोनी उभयतासी.
सुमदा माधव हर्षभरित मनीस्मरती एकदंत दुर्वांकुरे अर्चिती प्रेमयुक्त चिंतामणीसी नित्यकाळी जेवी माता रक्षी बालकासी तेवी रक्षी निज भक्तासी आनंद वाटे चित्तासी चिंतामणीच्या दर्शने तेच दिवशी दशकंदर पातला घेऊन दैत्यभार माधवे तयासी देखता दूर चिंता तूर झाला. आता तो विभद नावाचा प्रधान पळत गेला. त्याने सर्व कथा सांगितली. मग ह्याने त्याला वध केला त्याचा धुमासुराने आणि सांगितलं की आता तू गुप्त गोष्ट सांगितली होती तर तू त्याचं सगळ्या जगामध्ये माझं तोंड काळं केलंस. लोक मला निंदा करणार, मला वाईट म्हणणार. आता करू नये ती गोष्ट माझ्या हातून झाली म्हणून ढळाढळा दरबारामध्ये बसून अश्रू गाळायला लागला. मग दोन्ही भाऊ आणि सगळे प्रधान स्तब्ध झाले. त्यांना काय करावं ते समजेना. मग त्यात आपला रावण हुशार. मागचा पण तो हे रावणानेच दिला होता सल्ला की मंचकासकट जंगलात नेऊन मारा म्हणून. मग आता पण रावण काय म्हणतोय. मग रावणानेच त्यांना परत एक सल्ला दिला की आता गोड बोलून त्यांच्याकडे कोणतरी जा, त्यांची समजूत घाला, त्यांना म्हणावं तुमचं रक्षण करतो, फक्त तुमचा मुलगा मला मारणार आहे ही आकाशवाणी झाली, मी पण ऐकली, तू पण ऐकली, तर माझ्या जीवाचं रक्षण करण्यासाठी तुझा पहिला पुत्र मला दे आणि असे 3 पुत्र दे पाठोपाठचे, त्यांचा आम्ही वध करणार. कारण तो 3 अवतार घेऊन 3 भावांना मारणार आहे ना. आणि त्याच्यानंतर मात्र जी मुलं होतील त्यांचं आम्ही रक्षण करू. मग त्यांना म्हणे मुक्त करा, दोघांना बंदीतनं काढा, त्यांच्या यातना दूर करा. आता इकडची कथा काय राहिली. हे उतरले खाली, राक्षस वगैरे पळून गेले. मग तो सगळं झाल्यावरती तो नवरा जागा झाला. मग त्याला आश्चर्य वाटलं इकडं जंगलात कुठे आलो मी. मग तिने रडून रडून सगळा समाचार सांगितला आतापर्यंत काय घडलं ते. मग आता पुढे काय करायचं. दोघांना आनंद झाला खरा, पण आता कुठे जायचं, काय करायचं. तेव्हा मग ते कौंडिन्य मुनी स्वतः समोर आले व त्यांना त्या दोघांनी त्या कौंडिन्य मुनींची प्रार्थना केली आणि ते म्हटले आता काय करायचं. त्यामुळे तू चिंता करू नको, तुमचं रक्षण गजानन करणार आहे. ते ऋषी म्हणे आम्हाला तुमच्याकडे आश्रय द्या ऋषींना. म्हणे मी काय आश्रय देणार, स्वतः गणपती तुमचं रक्षण करणार आहे. मग त्या दोघांना जाणीव दिली की अरे तुम्ही दोघं लक्ष्मीनारायणाचे अवतार आहात, तुमच्यामध्ये तो अंश आहे, तुम्ही तसं वर्तन केलं पाहिजे, तुम्ही असे रडारड काय करता म्हणे. मग दोघांना घेऊन गेले स्थावर म्हणजे थेऊरला. मग तिथं दोघांच्याकडनं गणपतीचं पूजन अर्चन केलं, त्या स्थावर तीर्थामध्ये स्नान केलं, गणेशाला दुर्वाणी अभिषेक केला आणि पुढं तो एक अक्षरी बीजमंत्र दिला त्यांना आणि सांगितलं की तुम्ही आता हा मंत्र म्हणा. आणि त्या तीर्थाच्याच उत्तर स्थानाला त्यांना एक आश्रम करून दिला आणि यात तुम्ही राहा सांगितलं. आपल्या आश्रमात आणून त्यांना जेवण खाण वगैरे घातलं व्यवस्थित. आणि आता याच्या बाहेर जायचं नाही सांगितलं, इथंच राहायचं आणि गणेशाची प्रार्थना तुम्ही करायची. म्हणजे एक काय म्हणतात ते प्रत्येक देवतेची एक आपली आपली वलय असतात, त्या ठिकाणी तुम्हाला काही बाधा होणार नाही आहे असं थोडक्यात सांगितलं आहे. जसं लक्ष्मणाने सीतेला सांगितलं होतं या रेषेच्या बाहेर जाऊ नको, तसंच त्यांना सांगितलं. बरं ते कौंडिन्य मुनींना कसं सगळं भूत भविष्य वर्तमान कळतं. त्यांनी हे पण येऊन सांगितलं की आता तुमच्याकडे रावण येईल तुमचा पुत्र मागायला, तर त्याला काय नाही म्हणू नका सगळ्या गोष्टीला, हो म्हणा आम्ही देतो म्हणा पुत्र. तो म्हणे गजानन आहे, त्याला काही कोणी मारू शकत नाही, तुम्ही खुशाल सांगा की आम्ही पहिलं बाळ तुम्हाला आम्ही देऊ. असं चाललेलं असतानाच रावण तिथं दैत्यभार घेऊन आपला आला. त्याला पाहून माधव चिंतातूर झाला, जरा घाबरला. रावण पुढे एकटा येऊनी माधवासी भेटला आनंदानी, तेव्हा सुमदेसी प्रार्थोनी नमोनी बोलता झाला. घडू नये ती गोष्ट घडली, ती आता मनात नाणी कदा काळी, दैवे रक्षिलेसे ये वेळी उभयतासी निश्चये. कर्म हे केले अनुचित फार, मनी आठवणी धुमासूर, याने रात्रंदिन चिंतातूर चैन पडे तयासी. त्यातून अनुचित हे कर्म करण्यास, उपाय योग्य हा नसे त्यास, करावया आत्मरक्षणास, याविना अन्य उपाय नसेची. तव सुत हस्ते त्रिवर्गासी, मृत्यू असे हा निश्चयसी. हे सत्य जाणे निज मानसी, दुःखकारक गोष्ट ही. झाली असे जी आकाशवाणी, ती तूही श्रवण केलीस करणी. ती असत्य नव्हे टाळीतानी, सत्य मानसी जाण हे. तरी तारी तू दोन्ही कुळास, घेई पदवी निर्दोष यश. चिरकाळ भोगी सुखास, यास्तव त्यासी विचार सांगतो.
त्यागोनी आता अखिल माया, या सुवचनी मान देई राया. कल्याण घेई करोनिया, वैर भावना तेजोनी. जो पुत्र होईल तुझ लागुनी, त्रय पुत्र ऐसे आम्हा देऊनी. तयाचा वध आम्ही करोनी, रक्षू आत्मजीविता ते. पुढे जे होतील तुझला सुत, त्यासी रक्षू जाण सत्य. त्रय सुता वाचून निश्चित, आम्हा प्रति पुढे द्यावा. स्वराज्य मी तया अर्पीन, गळ्याची सत्य वाहतो आण. असत्य नवदे गेलिया प्राण, तव तात हे स्वये बदलासे. रुचेल जैसे तुझला मनी, राहो सुखी तया स्थानी. अथवा येणे असेल मम सदनी, किंवा स्वराज्यास जाई का. तरी राजा हे मानी वचन, त्याने उभय पक्षी होय कल्याण. जरी ह्या वचनी देता मान, अनर्थ दारुण होईल. धुमासुर हा महाबळी, माजविल समरी हातो फळी. नाश होईल उभय कुळी, विचार करी या गोष्टीचा. रावणाची ऐकता वाणी, माधव वदे तये क्षणी. तुझे वचन मज लागुनी, मान्य केले सर्वस्वे. तरी माझी मनीचे मनोगत, ते पूर्ण करावे तयानी सत्त. आम्ही अखंड राहू येथ, मायापुरीस न येऊ. सुखे करू येते वास, नेमे पुत्र देऊ त्यास. द्वेषेन शिणवावे आम्हास, पुत्र अर्पिता तुम्हासी. देता आम्ही तुम्हासी सुत, समक्ष न करावा पूर्ण हेत. हे वचन त्यागिता निश्चित, मनोरथ पूर्ण करावे. माधवाचे ऐकता वचन, आनंदित झाला दशवदन. माधव सुमोदेसी पुसून, गुप्त रक्षक ठेवून निघाला. मायापुरीस येऊनी, धुमासुरासी भेटला सभास्थानी. वृत्त सर्व सांगे आनंदाने, सभाजन सर्व ऐकती. कथिता मी तव वचनासी, माधवे मान दिदला त्यासी. आनंद झाला सुमदेसी, तव शब्द कानी ऐकता. परे माधव वदला एक वचन, आम्ही न त्यागू कदा हे स्थान. सुत तुम्ही जा घेऊन, हेतू पूर्ण करावया. सुत अर्पिता आम्ही तुम्हास, दूर नेऊन या तयास. पूर्ण करावे मनोरथास, सक्षम गोष्ट न करावी. ऐकोनी शब्द हे धुमासूर, मने आनंदित झाला फार. मने हे कार्य साधले थोर, चुकला अनर्थ सर्वाचा. इकडे माधव सुमदा हर्षभरित, भावे करती संकष्टी व्रत. चंद्रोदयी एकदंत, आनंदे करुणी अर्चिती. गणेश तीर्थी करुणी स्नान, नित्य करती दुर्वार्पण. मुखी सदा नामस्मरण, चिंता त्यागोनी सर्वही. लोटता ऐसे काही दिवस, यथा उत्तम माघ मास. त्याआधी कृष्ण चतुर्थीस, बहुमवासर त्या दिनी. उभयतानी करोनी निरशन, चंद्रोदया ते लक्षून. भावे करती गणेश पूजन, षोडशोपचारे करोनी. घेऊन या दुर्वांकुर, सद्भावे अर्पिती मस्तकावर. मोदक नैवेद्य अतिसुरस, अर्पण करती आनंदे. दृष्टी लक्षुनी चिंतामणी, स्तुती करती हस्त जोडोनी. स्थापवनी हृदय भुवनी, निमग्न झाले स्वरूपात. जाणून द्वयाची सदृढ भक्ती, आनंदुनिया मंगलमूर्ती. प्रगट झाला श्री गणपती, उभयता सन्मुख ते काळी. मग रावण त्या ठिकाणी आला, माधवाला भेटला. सुमदेला प्रार्थना केली की जे घडू नये ते घडलं. त्याच्या मनामध्ये काही खेद आता आणू नका तुम्ही दोघांनी. तुमचं नशीब जोरावर होतं म्हणून तुम्हाला दैवाने तुमचं रक्षण झालं. आता कर्म हे वाईट घडलं तर धुमासुराला काय तुम्ही दोष देऊ नका बापाला. कारण तो रात्रंदिवस त्या केलेल्या वाईट कर्मामुळं चिंतातूर आहे, त्याला चैन नाही पडत आहे जीवाला. पण स्वतःचा जीव रक्षण करण्यासाठी त्याला हे करावं लागतंय, तर त्याचा काही दुसरा काही उपाय नाही आहे. तर आता तुझे जे 3 मुलं आहेत ती तू आम्हाला द्यायची, कारण तुझी 3 मुलं आहेत ती आमच्या 3 भावांना त्या मारणार आहेत. तर तू आता हा उपाय मान्य कर, तर दोन्ही कुळाचा नाश होणार नाही. नाहीतर धुमासूर किती पराक्रमी तुम्हाला माहिती आहे. तो हातोफळी घेईल, लढाई करील आणि सगळा तुमचा दोन्ही कुळाचा नाश करेल. तर मग तुला इथं राहायचं तर इथं राहा, तुला परत मायापुरीला यायचं तर मायापुरी जा, किंवा स्वराज्य म्हणजे तुझ्या वडिलांचं जे राज्य आहे तिथं जाऊन राहिलास तरी आमचं काही म्हणणं नाही, फक्त आम्हाला मूल द्यायचं तुमचं. मग तो माधव म्हणतो तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे, पण मायापुरीला काही आम्ही येणार नाही. आम्ही आता इथंच राहणार, या ठिकाणाहून आम्ही कुठे जाणार नाही. आम्ही आमचा मुलगा तुम्हाला देऊ, मात्र तुम्हाला एक विनंती आहे की त्याचं काय करायचं ते आमच्या समक्ष करायचं नाही, तर
आता आमच्यापासून तुम्ही त्याला दूर घेऊन जा आणि मग तुम्ही त्याचं काय करायचं ते करा. मग रावण आला, ते ऐकलं सगळं, आनंदाने धुमासुराला सांगितलं. धुमासूर पण आनंदला की चला, म्हणजे पोरीला आणि जावयाला मारायची वेळ आलेली नाही आहे, त्यांनी मुलं दिली तर प्रश्न येत नाही ना आपल्याला पुढचा काही. आता इकडे काय झालं, ते लोक सतत गणपतीचं पूजन करत होते, स्थावर क्षेत्रीत राहिले होते. देवाचं दुर्वा अर्चन करायचं, अर्चन पूजन करायचं, चतुर्थीचं व्रत धरायचं, चंद्रोदयाला गणपतीची पूजा करायची, आणखीन त्याला दुर्वा वगैरे व्हायच्या, लाडू मोदकाचा नैवेद्य दाखवायचा. असं करता करता माघ महिना आला. आता माघ महिन्यातली जी कृष्ण चतुर्थी आहे आणि भौमवासर म्हणजे मंगळवार होता त्या दिवशी, म्हणजेच अंगारक योग किंवा ज्याला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो ती होती. आणि अशा वेळी मग दोघांनी काय केलं, दिवसभर काही खाल्लं पिल्लं नव्हतं, निर्जळी केला होता किंवा निर्शन म्हणजे न खाता काही अनशन. आणखीन मग षोडशोपचारे पूजा केली, त्याची प्रार्थना करू लागली. तर त्यांची ही जी सदृढ भक्ती आहे, दृढ भक्ती आहे, त्यामुळं मंगलमूर्ती स्वतः त्यांच्यासाठी प्रगट झाले आहेत. सरळ शुंडा लंबायमान किरीट कुंडले शूर्पकर्ण एकदंत भाळी निशारमण चतुर्भाऊ विराजती शेंदूर चर्चित रक्तवर्ण प्रगटोनी ऐसा गजानन वदता झाला प्रेमे करुण माधव सुमोदेसी ते काळी पूर्ण करावया तुमचा हेत झालो आनंदे आता सुत विलोकुनी घ्या माते त्वरित चिंता मानसी न करता सुशब्द ते दिव्य उभयकानी जाओनी बिंबतात एक क्षणी लक्षिता नेत्र उघडोनी चिंतामणी देखिला सुमदा माधव एक क्षणी सद्भावे लागले तेव्हा चरणी उभे सन्मुख राहोनी स्तुती करती आनंदे जय जयाजी लंबोधरा विश्वपालका सर्वेश्वरा स्वानंद वासिया विघ्नहारा दयासागरा गजवदना करता तुझे नामस्मरण तत्काळ चुके भवबंधन निर्विकल्प तू निरंजन सगुण निर्गुण एक झालासी सुमदा तेव्हा आनंदुनी सद्भावे नमोनी चिंतामणी वदती झाली दिनवाणी हस्त जोडोनी तयासी अष्टवर्षाचा माते सुत केवी शोभशील तू एकदंत जन उपहास करती समस्त कधी पुत्र झाला हा शब्द सर्व टाळोनी सनाळ बाळ हो तू चिंतामणी ऐसी आस माझी एक क्षणी पूर्ण करी दयाळा सुमदानंदन वदती जन ऐसे लघु रूप देवा धरुण आता होई मम नंदन करी आस ही पूर्ण माझी वचन सतीचे ऐकोनी कानी आनंदुनिया चिंतामणी सनाळ बालक तय क्षणी सुमदे पुढे जाहला अद्भुत असे जयाची माया जी ब्रह्मादिकासीन ये आया तिने उभयतासी मोहनिया लघुरूप धरलेसे सुमदा माधवानंदानी देवासन्मुख उभी रसूनी स्वाश्रमी बालक देखती नयनी आनंदित झाली ते तेव्हा आश्रया पातलीसे सत्वर नैनी लक्षीला लंबोदर तेव्हा येऊन त्वरे मुनींचे भार चिंतामणीसी पावया बालक करता रुदन सुमदा घेतसे उचलून सुरगण आनंदे गगनातून सुमन वृष्टी करता ती झाला एकची जय जयकार दर्शन घेती योगेश्वर त्या मधुबिंदू घेऊन सत्वर माधव मुखासी लावित ते समयी मुनी अंगना ओवाळीती भावे गजानना तव तो अट्टाहासे करी रुदना तेव्हा सुमदास्तनी लावित रोदन हा शब्द पडता कानी दानव त्वरे आले धावोनी तयाने बालकनेनी लक्षुनी धावती रायासी सांगावया मायापुरीस येऊनिया सेवक वदती आगाराया सुमदा प्रसविलेसे तयानी आताची चले सत्वर धुमासूर आणि धूम्रवर्ण बैसले असता सर्व प्रधान तयांनी ऐकता वचन क्रोधायमान झाले तेव्हा क्रोधावनी धुमासूर सिद्ध करुनी दळभार स्वय निघाला ती सत्वर प्रधान वेगे घेऊनी ठोकल्या असंख्य रणभेरी नाद कोंदला अंबरी गजर रथ तुंगावरी बैसोनी वीर निघाले चतुरंग चालेला दळभार सिंहनादे गर्जती थोर की पसरला थोर सागर तेवी सैन्य दिसत असे पदधूळ दाटली नभोदरी तेने भानू आच्छादिला अंबरी धुमासर वेदोनी रथावरी स्थावर क्षेत्री पातला येता लक्षुनी दानव भार माधव झाला चिंतातूर नसुचे काही मनी विचार स्तब्ध झाला असे ते काळी
त्रिकाळ ज्ञानी कौडिन्य मुनी माधवा सन्मुख त्वरे प्रगटोनी वदता झाला तय क्षणी चिंता न करी मानसी चिंताहार कहा चिंतामणी तो पुत्र झाला असे मोक्षदानी तरी चिंता किमपी न करी मनी सांगतो श्रवण करी का धुमासूर मागतात तव सूत हा देई तयासी एकदंत संशयन धरता किंचित स्वाधीन करी तयाच्या भीतीन धरता मानसी सत्यमानी मम वचनासी वदोनी या दानवासी येईल माघारी तुझपासी तेव्हा सुमुदावदे अहोराया माया मोह सर्व त्या गोनिया पुत्र तयासी देवोनिया आत्मरक्षण करावे सत्य सत्य माना हे मुनिवचन द्यावयान करावा अनुमान प्रत्यक्ष हा गजानन काय करील हे न कळेची तेव्हा माधवे मुनिपदी नमोन म्हणे मान्य माते तव वचन संकटी रक्षिसी धावून आम्हा लागे स्वामिया मुनीने उभयतासी चंबोखुनी निजाश्रमी गेला ते क्षणी तेव्हा सुमदा माधव आनंदुनी गजानन नामी रंगले पुढील अध्यायी कथा सुरस लीला करल श्री गणेश वदोनी धुमासुरास युद्ध करोनी अद्भुत कथानक हे अतिरसाळ चित्ती आल्हाद होय प्रबळ अनंत दुःखाचे होय निर्मूळ श्रवण मात्रे करोनी चिंतामणी विजय हा विजयवर्धन गणेश भागवती कथा महान षष्टमस्कंदी केली कथन विधिने व्यासा लागोनी गणेश लीला याता अद्भुत श्रवण स्वचित्ती उल्हास होत दुंडीमुखे ही वदवित एकदंत हृदयी वसोनी इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादि गणेश भागवत यातील सारांश परिसोत एकादशोध्याय रसाळ हा. मग काय झालं, माघ महिन्यातला तो योग होता, अंगारकी चतुर्थी होती. या दोघांनी गणेशाचं पूजन केलं, डोळे मिटून ध्यान लावलं. तेव्हा गणपती समोर आला आणि त्याचं कसं रूप आहे, सरळ सोंड आहे, सुपासारखे कान आहेत, किरीट कुंडले आहे, एक दात आहे झळकतो, डोक्यावरती अर्धचंद्र आहे, 4 हात आहेत. आणि असा म्हणला, मी तुमचा हेतू पूर्ण करायला मी इथं आलो आहे, डोळे उघडा, मला पहा. मग दोघं पाहतात, स्तुती करतात, त्याच्या पाया पडतात. आणि नंतर ती सुमदा म्हणते, एकदम 8 वर्षाचं बाळ मला झालं तर ते कसं काय होईल. बघा, राम पण 8 वर्षाचा असताना हिच्या पुढे येऊन उभा राहिला होता. कृष्ण पण 8 वर्षाचा असताना यशोदे पुढं, देवकी पुढं उभा राहिला. राम कौसल्य पुढं उभा राहिला. नंतर मोहन घालून ती छोटी बाळं झाली. हे सगळे अयोनी संभव आहेत. तसा गणपती पण 8 वर्षाचा उभा राहिला समोर. मग ते म्हणले, लोक मला विचारतील, तुला बाळ झालं कधी, 8 वर्षाचं पोर, तर तू नाळ वारे सकट मला ये, म्हणजे कळलं पाहिजे की बाबा हे माझंच मूल आहे, सुमदा पुत्र म्हणून तुला लोकांनी म्हटलं पाहिजे. मग गणपतीने दोघांना मोहनास्त्र घातलं आणि कधी तो छोटं बाळ झाला हे त्यांना देखील कळलं नाही. आणि मग तिथं तो रडायला लागला गणपती. मग आले ऋषीमुनी धावत धावत सगळे. गजाननाचा अवतार येणार त्यांना माहीत होतं ना. मग त्याने घेतलं जवळ. आणि आश्रया म्हणजे कोण, त्या कौंडिन्य मुनींची पत्नी, जी सर्वांना आश्रय देत असे आपल्या आश्रमात, म्हणून तिचं नाव आश्रया. मग ते स्वतःच्या आश्रमात बालक पाहिलं, ती समोर आली, तिनं जवळ घेतलं. तेव्हा ते रडायला लागला मोठ्या मोठ्यांदा. मग सुमदेने त्याला उचलून घेतलं आणि छातीशी लावलं. मग बाळ शांत झालं. त्याच्या तोंडात मधुबिंदू घातले, मधाचे थेंब घातले वडिलांनी. मग आईने छातीला लावलं. मग ते बाळ सगळं बघून दानवानी बघितलं, हिला मूल झालंय, आणि धावत धावत गेले आणि ह्याला सांगितलं, बाबा तिला तुम्हाला नातवंड झालंय, तिला मूल झालंय सुमदेला, आम्ही रडतानाचा आवाज ऐकलाय. मग त्यानं लगेच काय केलं, धुमासुराने अष्टप्रधान वगैरे घेतले, चतुरंग दळ सिद्ध केलं. सगळा दळभार घेऊन सिंहनाद म्हणजे शंखातून नाद, सिंहनादा किंवा सिंहासारखी गर्जना करत मोठ्या मोठ्यांदा सगळेजण तिथे त्या जंगलामध्ये लढाई करायला, ह्यांच्यावर चढाई करायला 2 बिचारे आणि ते 1 बाळ आणि सगळे ऋषीमुनी, कोणाच्या हातात हत्यार नाही, काय नाही, आणि हे सगळा दळभार घेऊन त्यांच्यावरती गेले आहेत. इतकं की त्यांच्या धुराळ्यान त्या सैन्याच्या आकाशातला भानू म्हणजे सूर्य पण दिसत नव्हता. मग अशावेळी ते कौंडिन्य मुनी आले. ते सतत जाता येता यांच्यावर लक्ष ठेवूनच होते, सतत येत होते. त्यांनी त्याला सांगितलं, मायामोह धरू नको, तुझं मूल तू देऊन टाक, काही होणार नाही त्याला, गणपती येतो, हा तिघांचा वध करून परत तुझ्याकडे येईल.
मग तरी पण तो माधवाला जरा आशंका होती. मग पत्नीनं पण समजावलं की काही नाही, तुम्ही द्या, मुनींचं म्हणणं ऐका आणि तुमची मायामोह हे करा, सोडा आणि स्वतःचं रक्षण करा. मग अशा रीतीनं आता पुढील जी काही कथा आहे गणपतीने केलेली, ती आता आपण पुढील अध्यायामध्ये बघणार आहे. तर ह्याने सांगितलं ही कथा कुठून घेतली, त्यांनी गणेश भागवतातून त्याच्या षष्टम स्कंदामधून ही कथा घेतलेली आहे की गजाननाच्या बाललीला वगैरे त्याच्यामध्ये आहेत. अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. चिंतामणी विजय ग्रंथे एकादश अध्याय समाप्त. श्री गणपती बाप्पा मोरया. ओम गम गणपतये नमः.